नमस्कार, मी स्वानंद आणि माझा मित्र महेश. डावे उजवेमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल. त्यामध्ये पण अनेक गोष्टी झाल्या. जवळपास 40 दिवसांनी महाराष्ट्राला नवीन मंत्रिमंडळ मिळालं. भाजपची एक स्ट्रॅटेजी होती नरेंद्र मोदींची. ॲक्च्युली ह्याच्यामध्ये बरीचशी अशी वाक्य येतात. तर एक इंटरेस्टिंग गोष्ट होती की कुठेतरी मिनिमम गव्हर्नमेंट आणि मॅक्सिमम गव्हर्नन्स ह्याचा कुठेतरी महाराष्ट्राने 40 दिवस का होईना प्रत्यय बघितला. 2च मंत्र्यांनी महाराष्ट्राचं काम बघितलं. पण या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आपल्याला अनेक गोष्टी वेगळ्या बघायला मिळाल्या. माझ्यासाठी सर्वात नवीन जी गोष्ट होती ती अशी होती की कुठेतरी सेंट्रल जे श्रेष्ठी आहेत भाजपचे, दिल्लीतले जे श्रेष्ठी आहेत, त्यांनी कुठेतरी भाजपतल्या महाराष्ट्रातल्या नेत्यांना ॲक्च्युली असं कुठेतरी सांगितलं का की तुम्ही जर काम केलं नाही, तुम्ही कितीही जरी श्रेष्ठ असाल पार्टीमध्ये तरी देखील तुमचं डिमोशन होऊ शकतं. मग थोडक्यात सांगायचं तर महाराष्ट्रातली उदाहरणं बरीच झालीत. कुठेतरी देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या चुकीमुळे, 3 वर्षांपूर्वीच्या चुकीमुळे कुठेतरी त्यांना आज मुख्यमंत्रीपद नाही मिळालं असं देखील बरेचसे लोक म्हणतात. पण त्याचबरोबर फक्त देवेंद्र फडणवीसांचं काम नसून ॲक्च्युली बाकीचे पण महाराष्ट्रातले जुन्या ह्याच्यातले अतिशय श्रेष्ठ मिनिस्टर म्हणजे मुनगंटीवार यांना देखील कुठेतरी डिमोशन झालं आहे का? आज त्यांना अतिशय कमी असं वने आणि कल्चरल डिपार्टमेंट मिळालं आहे. आधी त्यांच्याकडे अर्थ खातं होतं. सो म्हणजे कुठेतरी डिमोशन झालं आहे का? त्याचबरोबर चंद्रकांतदादा पाटील जे पुण्याचे ॲक्च्युली एक महत्त्वाचे नेते आहेत, ह्यांना देखील कुठेतरी डिमोशनचा सामना करायला लागला आहे का? मागच्या मंत्रिमंडळामध्ये त्यांच्याकडे फार महत्त्वाची अशी अनेक खाती होती आणि त्यातलं एकही खातं न ठेवता त्यांच्याकडे कुठेतरी आता फार अतिशय कमी महत्त्वाचं असं एज्युकेशन मिनिस्ट्री दिली आहे का? त्याचबरोबर अनेक त्यांची बाकीची मिनिस्ट्री त्यांच्याकडे राहतील का हा देखील प्रश्न ज्यावेळेस मंत्रिमंडळ पुढचा विस्तार होईल त्यावेळेस पण आपल्याला जाणवेल. सो कुठेतरी एक डिमोशन झालं आहे का या सगळ्या नेत्यांचं? मे बी त्यांनी जास्त ज्या काही बोललेल्या गोष्टी असतील मागच्या 3 वर्षातल्या असतील किंवा त्याचबरोबर काही वेळेस ज्या चुका केल्यात ह्याचं कुठेतरी खापर हे त्यांच्यावर फोडलं गेलं आहे का? पण याचबरोबर मला भाजपबद्दल अजून एक म्हणायचं आहे. भाजप ही अशी एक पार्टी आहे ज्याच्यामध्ये या सगळ्या ऑर्गॅनिक घडामोडी या घडतात, त्या पडद्यामागे घडतात, त्या फक्त लोकांना ज्यावेळेस निर्णय होतात त्यावेळेस कळतात. सो कुठेतरी हा निर्णय हा आधीच झाला होता का आणि फक्त लोकांसमोर तो नंतर आला? पण याचबरोबर मला अनेक काही गोष्टी म्हणायच्या. त्यामध्ये एक नाव मात्र मी घेणार आहे. कुठेतरी भाजपनी हे दाखवून दिलंय का की तुमची जर प्रशासनावर पकड नसेल किंवा तुमच्या काही अडचणी निर्माण झाल्या असेल तुमच्यामुळे, तर आम्ही पक्षातनं जे ज्युनियर लोक आहेत किंवा ज्या पक्षाच्या बाहेरनं आलेले लोक आहेत त्यांना देखील महत्त्वाची पदं देऊ शकतो. राधाकृष्ण विखे पाटील ह्यांचं नाव नक्कीच महत्त्वाचं आहे. महाराष्ट्रातले फार मोठे नेते आहेत. पण ह्यांना या सर्व बाकीच्या नेत्यांपेक्षा, इस्पेशली मुनगंटीवार आणि चंद्रकांतदादा पाटील यांच्यापेक्षा एक मोठं खातं म्हणजे खरं सांगायचं तर महाराष्ट्राच्या ह्याच्यामध्ये महसूलला फार महत्त्व दिलं जातं आणि कुठल्या राज्याच्या ॲक्च्युली मंत्रिमंडळात महसूलला महत्त्व आहे कायम दिलंच जातं. सो त्यांना कुठेतरी महसूल देऊन असं दाखवण्यात आलं आहे का की कुठेतरी तुमचा कंट्रोल आम्ही कमी करणार आहोत? मला ह्याच्यामध्ये असं तरी कुठे वाटतंय की कुठेतरी यंग जनरेशनला भाजप आता मोठं करू पाहतंय का? एक सिनियर सिटिझन्स म्हणण्यापेक्षा कुठेतरी सिनियर मंत्रिमंडळ आहेत ह्याच्यामधल्या बऱ्याचशांना डच्चू हे पुढच्या 5 वर्षांनी मिळू शकेल का याची ॲक्च्युली कुठेतरी आत्ताच तोंड ओळख आपल्याला झाली आहे का? मला महेशला हेच विचारायचं आहे की भाजपमध्ये अनेक धक्के दिले गेले पण ह्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे यंगस्टर्सना कुठेतरी वाव पण दिला गेला असं म्हणलं जातं. तुझं काय मत याच्याबद्दल? खरं आहे स्वानंद, तुझा उल्लेख केलास ते खरंच आहे. याचबरोबर आपल्याला असं दिसलं की गिरीश महाजन, ज्यांना संकटमोचक असं म्हटलं जातं भाजपमध्ये, विशेषतः 2014 नंतर त्यांना यावेळेला चांगली खाती मिळालेली आहेत. ते जळगाव जिल्ह्यातून येतात. दुसरं नाव येतं ते म्हणजे रवींद्र चव्हाण, ठाणे जिल्ह्यातून डोंबिवली भागातून येतात. भाजपचे महाराष्ट्राचे सरचिटणीस देखील ते आहेत आणि आत्ता जे काय गुजरात आणि आसाममध्ये ज्या घडामोडी घडल्या
शिंदे गटाबरोबर, त्यात त्यांचाही खूप महत्त्वाचा वाटा होता. तर त्यांना देखील खूप चांगली खाती मिळालेली आहे. तिसरं अनपेक्षित नाव माझ्या दृष्टीने आलं की ज्यांना खातीही चांगली मिळाली आणि खरं तर मंत्रिपदही मिळालं, ते म्हणजे अतुल सावे, जे मराठवाड्यातून औरंगाबाद जिल्ह्यातून येतात, त्यांच्यासाठी पण. आणि चौथं नाव, खरं तर ते सिनियर आहेत पण मागच्या टर्मला ते आमदार असूनही त्यांना मंत्रिपद दिलं नव्हतं, ते म्हणजे विजयकुमार गावित. नंदुरबारमधून येतात, आदिवासी समाजाचं ते नेतृत्व करतात, गेली अनेक वर्ष ते राजकारणात आहेत. त्यांची मुलगी दुसऱ्यांदा भारतीय जनता पक्षाची खासदार देखील आहे. त्यामुळे आत्ता तरी असं दिसतं आहे की तुम्ही केवळ भाजपत आहात म्हणून तुम्हाला चांगली खाती मिळतील असं नाही. तर त्यात 2-3 गोष्टींचा विचार प्रामुख्याने भाजपच्या दिल्ली नेतृत्वाने केलाय असं मला दिसतंय. त्यातला एक म्हणजे भविष्यात कुठल्या नेत्यांचा भाजपला उपयोग होऊ शकतो. दुसरं, जे भाजपत जुने नेते आहेत पण कदाचित गेल्या 2.5 वर्षात थोडेसे कमी पडलेत, त्याच्यात मी देवेंद्र फडणवीसांपासून तू जी नावं घेतलीस त्या सगळ्यांचा उल्लेख करीन. कारण मुख्यमंत्री पदावरून ते उपमुख्यमंत्री झाले. आता का झाले याच्यावर बऱ्याच चर्चा झाल्या, सो मी त्याच्यावर काही आता बोलत नाही. पण तरी पण, आणि ह्या सगळ्यातून असं दिसलं की भाजपत तुम्ही काम केलं तर तुम्हाला संधी आहे, पण फक्त तुम्ही ज्येष्ठ आहात, फक्त तुम्ही अनेक वर्ष पक्षात लॉयल आहात म्हणून तुम्हाला काही मिळेल असा विचार करत असाल तर तुम्हाला आता विचार बदलायची गरज आहे. पण ह्याचबरोबर मला स्वानंद तुला अजून एक प्रश्न विचारायचा आहे की शिंदे गटातही जवळजवळ उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानातून आलेले असे अनेक लोक आहेत की जे मंत्री होते. तर त्यातल्या बऱ्याच जणांना आता परत मंत्री केलेलं आहे, पण त्यांच्या खात्याबद्दल मात्र एक क्वेश्चन मार्क तयार होतोय. तर त्यांच्याबद्दल काय म्हणणं आहे, म्हणजे जशी भाजपनी काही बदल करून एक मेसेज द्यायचा प्रयत्न केला तसाच एकनाथ शिंदे पण काही मेसेज देत आहेत का? खरं सांगायचं तर सर्वात मोठं जॅकपॉट हे कुठेतरी एकनाथ शिंदेंनाच लागलं असं म्हणता येईल. कारण खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री आज महाराष्ट्राचे ते दिसत आहेत आणि त्याच्यामध्ये पण महत्त्वाची, सर्वात जास्त महत्त्वाची खाती देखील स्वतःकडे ठेवण्याचा त्यांनी मानस केला. येस, देवेंद्र फडणवीस यांचं नेतृत्व फार स्ट्रॉंग आहे आणि त्यांच्याकडे गृह आणि अर्थसारखी महत्त्वाची खाती ही त्यांनी दिलेलीच आहेत आणि ते मिळणार होतं हे सगळ्यांना माहिती आहे. पण कुठेतरी एकनाथ शिंदेसाठी ही लॉटरी सगळ्यात मोठी आहे असं माझं मत आहे. पण त्यांच्या बरोबर आलेले बरेचसे लोक हे नाराज आहेत का असं एक चित्र मात्र तयार केलं जाते. मग ह्याच्यामध्ये बच्चू कडूंसारखे काही लोक ज्यांनी सपोर्ट केला आहे बाहेरनं, अशी लोकांची नावं नक्कीच घेतली जातात. पण मला एक मात्र आहे की भाजपकडे महत्त्वाची खाती गेल्यानंतर काहीच खाती ही उरणार होती शिंदे गटाकडे आणि त्या शिंदे गटातल्या जे महत्त्वाची खाती आहेत त्यांच्यासाठी मारामारी होणार हे सगळ्यांना आधीच माहिती होतं. पण ह्याच्यामध्ये काही लोकांना जॅकपॉट लागला हे मतं सांगेन. म्हणजे अब्दुल सत्तारांसारखा एक व्यक्तिमत्व जे बरेच वर्ष ॲक्च्युली त्याच सीटमधून निवडून येत आहेत पण वेगळ्या पार्टीजमधून निवडून येते. शिवसेनेमध्ये त्यांचा मागच्याच वेळेला त्यांचा ॲक्च्युली कुठेतरी एंट्री झाली होती. या अशा वेळेस त्यांना कृषीसारखं जे राज्यामध्ये फार महत्त्वाचं खातं आहे असं खातं देणं ह्याच्या मागे काय चाल आहे हे देखील आत्ता बऱ्याच लोकांना कळलेलं नाही. पण फक्त त्यांच्याकडेच नाही, मला वाटतं उदय सामंत ह्यांना पण कुठेतरी जॅकपॉट लागला आहे. पण ह्याचबरोबर बरेचसे जे नेतृत्व आहेत त्यामध्ये मग दादा भुसे असतील जे सिनियरच आहेत, पार्टीमध्ये बरेच वर्ष काम करत आहेत आणि त्याचबरोबर शिवसेना म्हणजे आधी उद्धव ठाकरेंबरोबर अतिशय एकनिष्ठ असलेलं असं व्यक्तिमत्व होतं. ते लोक सोडून गेल्यानंतर त्यांना काहीतरी फार मोठं खातं मिळेल असं वाटलं होतं. तर त्यांच्याकडचं कृषी काढून घेऊन त्यांना कुठेतरी खनकर्म आणि बंदरं ह्याच्यासारखा एक थोडक्यात सांगायचं तर महाराष्ट्राच्या बाबतीत असे काही मंत्रिपदं आहेत की ज्यांना फार कमी महत्त्व दिलं जातं. त्यापैकी एक कमी महत्त्वाचं मंत्रिपद त्यांना दिलं गेलं. बरोबर, त्याचबरोबर कुठेतरी संदीपन भुमरे जे अतिशय महत्त्वाचे कन्सिडर केले जातात औरंगाबादमध्ये, आणि औरंगाबाद हा शिंदे गटासाठी फार एक महत्त्वाची गोष्ट आत्ता ठरलेली आहे. भाजपकडनं पण एक औरंगाबादचा आत्ताच मंत्री आलेला आहे आणि कुठेतरी कारण त्यांना तो होल्ड परत ठेवायचा आहे औरंगाबादवर. त्यांना देखील अतिशय कमी महत्त्वाचं खातं देऊन त्यांची बोळवण केलेली आहे. काही बाकीचे जे नेतृत्व आहे ह्यांना महत्त्वाची खाती नक्की मिळाली आहेत, त्याबद्दल महेश मी तुला बोलणारच आहे. पण मला शिवसेना म्हणजे शिंदेगड शिवसेनेचं एक मात्र काही गोष्ट खटकल्या त्यामध्ये की बरेचसे जी लोक सोडून आली होती त्यांना मंत्रिपद देता येणार नाही आहेत आणि ते सगळे लोक ते कसे सामावून घेऊ शकतात नवीन मंत्रिमंडळ नसेल तर सरकारमध्ये, ह्याच्याबद्दल मात्र त्यांना बऱ्याच गोष्टी करायला लागणार आहेत.
सो या सगळ्यांमध्ये असं महेश तुला वाटतं का की कुठेतरी त्यांच्यामध्ये देखील त्यांनी पुढचं इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून काही लोकांना महत्त्वाची खाती दिलीत? नक्कीच, कारण शिंदे गटाला देखील याची कल्पना आहे. मुंबई, ठाणे, कोकण आणि त्याच्या खालोखाल मराठवाडा हा त्यांच्यासाठी सगळ्यात क्रुशल भाग आहे. म्हणून मागच्या टर्मला म्हणजे मागच्या 2.5 वर्षात केसरकर मंत्री नव्हते, पण ह्या वेळेला जेव्हा शिंदे गट वेगळा झाला तेव्हाच त्यांना प्रवक्तेपद देऊन त्यांना काहीतरी मोठी जबाबदारी देणार याची एक हिंट दिलेली होती. दुसरी गोष्ट, शिंदे गटाने जरी भाजपबरोबर जुळवून घेतलं असलं तरी कोकणामध्ये केसरकर असतील, उदय सामंत असतील, ह्यांना नारायण राणे आणि त्यांच्या मुलांबरोबर कुठेतरी सामना करावा लागणारच आहे आणि म्हणून त्यांनाही ताकद देण्याचा प्रयत्न केलेला आहे. उदय सामंत आधी पण मंत्री होते, पण यावेळेला तू उल्लेख केलास तसं त्यांना उद्योग हे चांगलं आणि मोठं खातं दिलेलं आहे. त्याचबरोबर केसरकरांना देखील मंत्रिपद मिळालेलं आहे आणि जे गरजेचं होतं ज्याचा मी उल्लेख केला. अब्दुल सत्तार नक्कीच मी असं म्हणेन की वेगळ्या पक्षातून असतील, पण सलग 5 वेळा ते आमदार आहेत. औरंगाबादमधल्या ग्रामीण भागात सिल्लोडमधून ते वारंवार निवडून आलेले आहेत आणि अल्पसंख्याक चेहरा आहे. खरं तर मंत्रिमंडळाच्या 1 दिवस आधी त्यांच्याबद्दल खूप चर्चा झाली, विशेषतः त्यांच्या मुलांबद्दल, की त्यांनी काही त्या घोटाळा केलाय का किंवा त्यांनी काही विशेष त्यांना सवलती मिळाल्यात का वगैरे वगैरे. पण तरी पण त्यांनी मंत्रिमंडळात एकनाथ शिंदेंनी त्यांचा समावेश केला. आणि लास्ट आणि सगळ्यात महत्त्वाचं नाव ते म्हणजे संजय राठोड. गेले अनेक वर्ष त्यांच्याबद्दल खूप चर्चा होती. महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळातून बाहेर जाण्याचा पहिला नंबर कोणी लावला असेल तर तो संजय राठोड यांनी, आणि तेही कारण जे होते ते खूप सिरियस कारणामुळे त्यांना बाहेर जायला लागलं होतं. मग त्याच्यानंतर त्याच्यावर खूप चर्चा झाली की भाजपने हे ॲक्सेप्ट कसं केलं वगैरे वगैरे, पण भाजपने ह्याच्यावर एक स्टँड घेतला. त्यांनी पक्ष म्हणून त्याच्यावर टीका केली, पण देवेंद्र फडणवीस यांनी थोडासा तो विषय सांभाळूनही घेतला आणि त्यांनी असं सांगितलं की हा एकनाथ शिंदे गटातून ते आलेले आहेत, त्यामुळे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून आणि त्या गटाचे प्रमुख म्हणून तो हा डिसिजन घेतील. त्यामुळे आत्ता तरी असं दिसतं आहे की एकनाथ शिंदे हे त्यांच्या काही जुन्या लोकांच्या पाठीशी पूर्णपणे उभे आहेत, पण काही जुनी लोक जी मंत्री म्हणून आत्ता राहिली पण त्यांच्या खात्यांबद्दल मात्र त्यांनी कमी दर्जाचे देऊन त्यांनाही एक मेसेज दिलेला आहे. याचं कारण स्वानंद मला असंच वाटतं, आज 40 आमदार त्यांच्याबरोबर आहेत जे शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आले होते आणि सुमारे 10 आमदार असे जे अपक्ष निवडून आले होते. जर तुम्हाला राजकारणामध्ये स्वतःची ताकद ठेवायची असेल तर तुम्हाला न्यूसन्स आणि व्हॅल्यू या दोन्ही गोष्टी ठेवायला लागतात आणि एकनाथ शिंदे यांना त्याची पूर्ण जाणीव आहे की परत आपल्याला 40 आमदार निवडून आणायचे असतील तर थोडंसं रिशफल करणं गरजेचं आहे. म्हणून मंत्रिमंडळ विस्तार होईल त्यावेळेला देखील अजून 5-1 नावं शिंदे गटाकडून येऊ शकतात असा माझा अंदाज आहे. त्यात सुद्धा आपल्याला काही नावं सरप्राईज दिसू शकतात किंवा खाती देखील सरप्राईज दिसू शकतात. आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. कॉमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.